मनसेच्या वतीनं गोदावरी प्रदूषण मुक्तीसाठी रामकुंडात उड्या टाकून आंदोलन केलं जात आहे। आपण बघतोय मनसेचे पदाधिकारी जे आहेत ते या ठिकाणी थेट नदीत उड्या मारून आंदोलन करतायत। गेल्या काही दिवसांपासून गोदावरी प्रदूषणाचा मुद्दा जो आहे तो राज्यातच नाही तर देशात गाजतोय। स्वतः मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या संदर्भात वक्तव्य करून आपल्या कार्यकर्त्यांना या संदर्भातील आंदोलनाच्या सूचना दिल्यात। आपण बघतोय की नाशिकमध्ये मनसे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत। अंकुश पवार मनसेचे नेते आपल्यासोबत आहेत। का बरं नेमकं हे आंदोलन? आपण बघताय की नाशिकमध्ये आता नदीची स्वच्छतेसाठी आंदोलन चालू आहे आणि आपण बघतोय महानगरपालिकेने कितीतरी एसटीपी प्लांट आहे आणि या एसटीपी प्लांटकडनं कुठल्याही प्रकारची नदीची स्वच्छता राखली जात नाही। पानवेली सोडल्या गेलेल्या आहे, इथं सांडपाणी सोडलं जातंय। इथे रामकुंड आपण बघितलं, जगभरातले लोक इथं येऊन त्यांच्या अस्थिविसर्जनाचा त्यांच्या घरातल्या दुःखद घटनांच्या बाबतीत अस्थिविसर्जन करत असतात। त्याला एक जागतिक महत्त्व आहे की इथं अस्थि विसर्जन केल्यानंतर त्या अस्थींचं पाणी होतं, परंतु आपण बघितलं तर अस्थींचं पाणी होतंय, परंतु ज्या पानवेली पाठवल्या जात आहे, ज्या सोडल्या जात आहे, जे घाण पाणी सोडलं जात आहे, त्याच्याने याच्यातलं या रामकुंडाचं पवित्र नष्ट होतंय। आपली पुढची भूमिका काय असणार? ह्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्टाईलने आम्ही आंदोलन करणार। आम्ही आता हे सिंहस्थ कुंभमेळ्यापर्यंत आंदोलन करणार आहोत। आमचे 2 माणसं नाशिक महानगरपालिकेच्या समोर बसून या गोष्टींचा धिक्कार करणार। आपण बघतोय की मनसे या संदर्भात आक्रमक झालेली आहे। एकीकडे मनसे कार्यकर्ते नदीत उतरून आंदोलन करतायत तर दुसरीकडे आता मनसेचे कार्यकर्ते 2 वर्ष सलग गोदावरी प्रदूषण मुक्त होत नाही तोपर्यंत महापालिकेच्या दारासमोर आंदोलन करणार असल्याचं देखील मनसेकडनं सांगण्यात आलंय। त्यामुळे आता गोदावरी प्रदूषणासाठी शासन स्तरावर नेमकं काय केलं जातं, नेमकी काय कारवाई केली जाते हे बघणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजाधिकारी, TV9 मराठी।